आणि त्यावेळेला आपल्या पत्नींना म्हणजे सावित्रीबाईला शिक्षिका बनवलं, स्वतः शिकवलं आणि शिक्षिका बनवलं. ती शिक्षिका जात असताना तिच्यावर सनातनी मंडळी दगड मारत होते, शेण मारत होते आणि त्या सगळ्यात अडचणीमधून ती जात मुलींना शिकवत राहिली, अडचणी सहन करत राहिले, लोकांचा त्रास सहन करत राहिली. लोकांची मानसिकता बदलली, लोकांचं मन बदललं आणि मुली शिकल्या पाहिजेत ही समाजामध्ये प्रवृत्ती निर्माण झाली. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मुलींनी स्पर्धा केलेल्या आहेत. मुलींच्या स्पर्धा असतात. आज 12वी मध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळवणाऱ्या मुलीच असतात. तरी पण मुलगी झाल्यानंतर आईला ती नकोशी होती, आईलाच नकोशी होती. 1-2 मुली 3 मुली झाल्यानंतर आईलाच त्या नकोशा होतात. एक तरी मुलगा पाहिजे अशा तऱ्हेची ही प्रवृत्ती आहे. आज अशा तऱ्हेने आई वडीलच मुलीला शिकवतात, फौजदार बनवतात. किरण बेदी आयुक्त झाल्या, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, आणखी महिला मोठ्या मोठ्या झाल्या. आणि आज खेड्यापाड्यामध्ये सुद्धा ही आई आपल्या मुलीला फौजदार बनवते, वकील बनवते, इंजिनियर बनवते. म्हणजे 100 वर्षामध्ये परिस्थिती किती पालटलेली आहे याचा विचार तुम्ही करा. आज मुलीला न शिकवलं पाहिजे असं नाही, मुली शिकते, मुलीला शाळेत घातलं जातं, मुली शिकते, स्वतः प्रयत्न करते, अभ्यास करते, सगळ्या प्रतिबंधांना पार पाडून ती पुढे जात असते, स्पर्धा परीक्षा देत असते, सगळ्याच गोष्टी करतात. व्यवहाराची गोष्ट तुम्हाला सांगितली. याचा अर्थ काय की तुम्ही कुणालाही स्वतःच्या प्रगतीच्यासाठी अडवू शकत नाही, बंधनं निर्माण करू शकत नाही. तर जशा तऱ्हेने 100 वर्षापूर्वी मुलींनी शाळेत जाऊ नये म्हणून विरोध होता, सध्या किंवा ह्याच्यापूर्वी देखील मुलींनी परमार्थ करू नये किंवा परमार्थामध्ये बाकीच्या गोष्टी करू नये याच्यासाठी विरोध होता. आणि ते आई वडिलांना काळजी असते ते मुलीचं लग्न व्हावं,